मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 33. जीवनात तशा अनेक घटना घडतात. माणसानं कितीही मनात आणलं तरी त्या सगळ्या घटना काही त्याला लक्षात ठेवता येत नाहीत. पण काही काही घटनाच अशा असतात की त्याला विसरू म्हटलं तरी नाही विसरता येत. पाण्यातला मगर जसा एकदा पकडलेलं भक्ष्य सोडायला कधीच तयार नसतो, तसं मनही त्या घटना सोडायला कधीच तयार नसतं. मनाच्या पेटिकेत अशा घटनांची अनेक तलम, रेशीम तशीच जाडीभरडी वस्त्रही पडलेली असतात. विवाहानंतरची पहिलीच मधुमिलनाची रात्र जगातल्या कुठल्याही पतीपत्नीला विसरता आली आहे काय? छे, सर्वच चांगल्या आठवणी सुगंधी फुलांसारख्या असतात, पण त्या रात्रीची आठवण म्हणजे धुंद गंधानं भरलेलं केवड्याचं कणीसच. ही रात्र म्हणजे संकोच, संमोह आणि समर्पण. ही रात्र म्हणजे दोन मनांचं अबोल आणि अबोध संभाषण. छे, शब्दांनी तिचं नीटसं वर्णन करताच येत नाही. विश्वरचनेच्या या अफाट यज्ञात परमेश्वराचा स्त्री आणि पुरुष निर्मितीत काही हेतू असेलच, तर ही रात्र म्हणजे त्या यज्ञाची शेवटची पवित्र सांगता आहे. अजूनही ती रात्र कालच घडल्यासारखी जशीच्या तशी मला आठवते. विशेष म्हणजे ती रात्र पौर्णिमेची होती, शरदातील पौर्णिमेची. निशिगंधाच्या पांढऱ्या चिमुरड्या आणि सुगंधी फुलांनी सजविलेल्या शिसमाच्या काळ्या लाकडी मंचकावर वृषाली सलज्ज बसली होती. मी शयनगृहात शिरताच ती अंग सावरून उभी राहिली. अधोमुखी उभी होती ती. मलाही काय बोलावं ते समजेना. गवाक्षाजवळ जाऊन मी तसाच उभा राहिलो. तेथून आकाशातला पूर्ण चंद्र दिसत होता. आपल्या चंदेरी चांदण्याचा घट तो पृथ्वीच्या अंगावर मुक्तपणे रिकामा करीत होता. सगळं हस्तिनापूर कसं शांत होतं. गंगेवरून बोचऱ्या गारगार वायुलहरी कक्षात येत होत्या. त्या जणू मला विचारित होत्या, गंगेला विसरलास की काय? तुम्हा दोघांचं आलिंगन पहिल्या प्रथम तिनंच पाहिलं आहे. मी गंगेच्या पात्राकडे पाहिलो. दूरवर चांदण्यात निथळलेलं तिचं चंदेरी वळण डौलदार कपोतासारखं दिसत होतं. त्या दिवशी घाटाच्या पायदंडीवर मूर्छित पडलेल्या वृषालीला पाहून मला तसंच वाटलं होतं. हळूच गवाक्षाचं कवाड मी लोटलं आणि मंचकाजवळ जात तिला हळुवार आवाजात म्हणालो, आत्ता जर का तू परत गंगेत पडलीस तर मात्र मी तुला पुन्हा पाण्याबाहेर काढणार नाही. मी काही गंगेत बुडणाऱ्यांना वाचविणारा कोळी नाही. गालातल्या गालात हसतानाही तिच्या गालावर एक मोहक खळी पडली. ती काहीच बोलली नाही. अजूनही ती तशीच अवगुंठून उभी होती. मी परत म्हणालो, या राजवाड्यावर अनेक दगडी पुतळे उभे आहेत. त्यात आणखी एका दगडी पुतळ्याची भर घालायची आहे की काय तुला? किती वेळ अशीच उभी राहणार तू? बैस खाली. ती अवगुंठून खाली बसली. बसताना तिच्या शालूवरचे सोनेरी जरीचे बुट्टे समईच्या प्रकाशात चमकन चमकले. ते पाहून मला आश्चर्य वाटले. तो राजमाता कोणती देवींनी देणगी म्हणून दिलेला शालू होता. तिनं नेमका तो शालू का निवडला होता? मी तिला कुतूहलाने विचारलो, वृषाली, हाच शालू तू आज का निवडलास? काय विशेष आहे त्यात एवढं? माझी ही वस्त्रचिकित्सेची मात्र अचूक लागू पडली. ती बोलती झाली, आपणाला निळ्या निळ्या आकाशातील सोनेरी सूर्यदेवांकडे पाहणं आवडतं म्हणे. या निळ्या शालूवर तसेच सोनेरी बुट्टे आहेत म्हणून. ती अतिशय हळुवार स्वरात पुटपुटली. तिचा आवाज गायीच्या गळ्यातील मधुर घंटेसारखा होता. आजच प्रथम मी तो ऐकत होतो. तिच्या आवाजापेक्षा तिचं उत्तरच मला अधिक आवडलं. तिनं माझ्याबद्दल आणखी काय काय माहिती काढली होती देव जाणे. तिची हनोटी वर उचलीत मी तिच्याशी काही बोलणार तोच तिनं मंचकावरच्या शय्येखाली हात घालून एक घडी घातलेलं वस्त्र माझ्या पुढं धरलं. कुतूहलानं ती घडी मी उलगडून पाहिली. ते माझंच उत्तरीय होतं. त्या दिवशी भांबावून आपल्याबरोबर नेलेलं माझं उत्तरीय तिनं अजून तसंच जपून ठेवलं होतं. तर मी ते हातात घेऊन झटकलं. त्यातून काहीतरी खाली पडलं. वाकून ते उचलून मी आश्चर्यानं हातात घेतलं. ते घोरपडीचं अंगुलीत्राण होतं. वृषालीच्या कुशाग्र बुद्धीचं मला अतिशय कौतुक वाटलं. आपला पती धनुर्धर आहे हे जाणून तिनं
राजमाता कुंती देवींकडून आलेलं अंगुलीत्राण मला देण्यासाठी आवर्जून आणलं होतं. मी ते बोटावर चढविलं. एका विचित्र योगायोगाची मला राहून राहून एकसारखी जाणीव होऊ लागली. वृषालीनं नेमक्या राजमातेकडून आलेल्याच वस्तू का निवडल्या होत्या? त्याचं उत्तर काही केल्या मला सापडेना. नाहीतरी जीवनात सगळ्याच घटनांची उत्तरं कुठं सापडतात माणसाला? मी तो विचार शेवटी दूर सारला. दोन्ही हातात धरलेलं उत्तर्य वृषालीच्या मस्तकावरून मागं टाकून त्या विळख्यानं मी तिला जवळ ओढीत म्हणालो, आपल्या पतीला काय काय आवडेल हे ओळखण्याची बुद्धी तुम्हा स्त्रियांना निसर्गतःच असते की काय? पण अंगराजांनी आपल्या लाडक्या पत्नीसाठी काय काय आणलंय? माझ्या छातीवर आपलं मस्तक घाशीत ती पुटपुटली. मी कमरेच्या शेल्यात बांधलेला प्रयागातील संगमावरचा फुटक्या घड्याचा तुकडा तिच्यासमोर धरीत म्हणालो, हे प्रयागचं सोनं. तिनं तो झटकन माझ्या हातातून काढून घेतला. तिचे गाल क्षणात आरक्त झाले. लाजून तिनं आपलं तोंड माझ्या छातीवर घुसळलं. तिचं राजमुकुटाच्या आकारचं गौरवर्णी गोल मुख मी ओंजळीत धरलं. हळूच ती कक्षातल्या इंगोदीच्या समयांकडे बोट दाखवीत म्हणाली, त्या पाहतायत ना? मी हसून तिचं ओंजळीतलं मुख तसंच सोडून मंचकावरून उठलो. एक एक अशा कक्षातल्या सर्व समया मी फुंकरीनं विझवून टाकल्या. परत मंचकावर येऊन बसलो. तिला कवेत घेऊन म्हणालो, आत्ता तरी नाही ना कोणी तुला पाहायला? अजून सगळे दीप कुठं विझलेत? तिनं उलटा प्रश्न केला. तिचा रोग मला नीट समजलाच नाही. एक चुकार लोचट चंद्रकिरण गवाक्षाच्या झरोक्यातून उगाच आत आला होता. तो पाहताच मला वाटलं की त्याच्यासाठीच ती तक्रार करते आहे. त्या किरण शलाकेकडे उपेक्षेने पाहत मी म्हणालो, आकाशातल्या त्या दूरस्थ चंद्राबद्दल म्हणतेस होय? अगं, विश्वाच्या निर्मितीपासून आज पावितो अनेक रात्री त्यानं अशी किती प्रणय युगलं पाहिली असतील ते त्याचं त्याला सुद्धा आठवत नसेल. त्याची दृष्टीच आता मृत झाली आहे. तरी सुद्धा त्या सुस्त पहुडलेल्या किरण शलाकेवर मी मनोमन फारच रुष्ट झालो होतो. चंद्र नव्हे, आणखी 2 दीप तसेच आहेत की. चंद्राच्या चंदेरी चालण्यालाही लाजवतील असे, कधीही न विझणारे, अंगराजांना आपल्या ओठांनी कधीही फुंकर न घालता येणारे. ती आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली, कोणते? मी हटून विचारलं. तिचा रोग कशावर आहे ते समजणं कठीण नव्हतं. आपल्या कानातले. खाली मान घालून गालातल्या गालात हसत ती म्हणाली. तीच गोड खळी उमटली. वा वृषाली, कोणी का शिकवलं हे शहाणपण तुला? मी तिचं मुख पुन्हा ओंजळीत घेतलं. माझ्या लुकलुकणाऱ्या माणसल कुंडलांतून बाहेर पडणारी जांभळट रुपेरी किरणं तिच्या गौरवर्ण गोलाकार मुखावर विखुरली. तिचे मूळचे गौरवर्णी गाल त्यामुळे जांभळट आरक्त दिसू लागली. कशासारखे दिसत होते ते? छे, शोधूनही मला उपमा सापडली नाही. अरुंधतीला घेऊन आकाशात पौर्णिमेचा पूर्ण विकसित टपोरा चंद्र हळूहळू वर चढू लागला. गवाक्षाच्या अर्धवट उघड्या पडलेल्या कवडांच्या झरोक्यातून खुशाल शयनगृहात घुसलेल्या गंगेच्या थंड थंड वायुलहरी फारच झोंबू लागल्या. वृषालीच्या सहवासात माझे दिवस असे आनंदात जाऊ लागले. ती एक आदर्श पत्नी होती. पत्नीच का, बहीण, कन्या, सून, भावजय सगळ्याच नात्यात ती मला आदर्श वाटू लागली. मी तर तिच्या सहवासात कधी काळी माझा या राजनगरात अपमान झाला होता हेही विसरून गेलो. जीवन हे इतकं हवं असं आनंद विभोर रोमांचकारी आणि उदात्त असतं हे मला पहिल्यानंच कळलं. कुठल्याही उत्कट भावनेचा आनंद हा त्याबद्दलचे ग्रंथ वाचून आणि पुराण ऐकून कुणाला कधीच मिळत नसतो. त्याचा अनुभव घ्यावा लागतो. वृषालीच्या सहवासात एकच एक भाव फुलत होता आणि तो म्हणजे निर्भेळ प्रेमाचा. प्रेम ही मनाची सर्वात प्रभावी प्रेरणा आहे. प्रेमाच्या धवल रंगापुढं अपमान, सूड, असूया यांचे लाल, काळे आणि निळे सगळे सगळे रंग फिके पडतात, नष्ट होतात. रोज माझा दिवसातील अर्धा अधिक काल गंगेवर जात होता.
राहिलेला काल व्यायाम, राजसभा, अश्वत्थामा आणि दुर्योधन यांच्याशी चर्चा यांत जात होता आणि रात्र फुलत होती ती वृषलच्या सहवासात. आता माझ्यासाठी रात्र अशी नव्हतीच, अखंड दिवसच होता. 24 घटका प्रकाश. जीवन माझ्यावर सौख्याची सुवर्ण फुलं उधळीत होतं. माझ्याभोवती माझ्यासाठी स्वतःला विसरणारी कितीतरी प्रेमळ माणसं होती. आई बाबा, वृषाली, सत्यसेन, अश्वत्थामा, शोण आणि युवराज दुर्योधन. शोण तर आता केवढा मोठा झाला होता. घायपाताच्या सरळ उंच दंडासारखं त्याचं शरीर किती ऐटदार दिसत होतं. व्यायाम आणि स्वच्छ निरागस मोकळं मन यांमुळे शरीरानं तो आता भक्कम झाला होता. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे तर तो सर्वांचाच आवडता झाला. सर्वांना तो बलदंड आणि विनयी वाटत असला तरी मला मात्र तो बालिश आणि भाबडाच वाटे. कारण त्याचा तो चौकसपणा, थरथरणारा संयत आवाज आणि मजविषयी पदोपदी स्पष्ट होणारी बंधुप्रेमाची सहज सुंदर जाणीव अजूनही पहिल्यासारखी तशीच होती. त्याचं शरीर बदललं होतं, थोराट झालं होतं, पण मन तसंच होतं, स्वच्छ हिमासारखं. कधी कधी माझी कवच कुंडलं त्यालाच मिळाली आहेत अशी कल्पना करून मी त्याच्याकडे पाही. तो मला अगदी माझ्यासारखाच वाटे. काही काही वेळा तर तो माझ्यापेक्षाही अधिक चांगला दिसे. तो थोडासा श्यामवर्णी होता एवढंच. खरंच ही कवच कुंडलं स्वतःला मिळाली नाहीत म्हणून त्याला काय वाटलं असेल. लहानपणी तर तो सरळ सरळ त्याबद्दल कुरकुर करायचा, पण आता त्याला माझ्याबद्दल काय वाटत असेल? द्वेष, असूया, हेवा? छे, त्याच्या कुठल्याही कृतीत मला ते कधीच दिसलं नाही. निरामय बंधुप्रेमाचं अप्रतिम प्रतीक म्हणजे माझा शोण. दुर्योधनाला 99 बंधू होते, अर्जुनाला 4 बंधू होते, पण मला मात्र एकच बंधू होता. बंधू कसला? तो प्रतिकर्णच होता. मी राजा झाल्याबरोबर अनेकांनी अनेक वस्तूंची आणि अनेक जागांची माझ्याकडे गोड शब्दांत मागणी केली, पण शोणानं काय मागितलं? अंगराज्याचा अर्धा वाटा, संपत्ती, अमात्याची जागा की सेनापतीची? छे, मला एकांतात गाठून त्यानं काय सांगितलं? दादा, आता तू खरंच मोठा झालास. माझ्या मनासारखं झालं. नेहमी तुझ्याजवळ राहायला मिळावं अशी माझी इच्छा आहे. मला तू तुझ्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या रथाचा सारथी करशील ना? किती विशुद्ध प्रेम होतं त्याचं. मला आठवतंय त्याचं ते मागणं ऐकून माझा कंठ दाटून आला आणि त्याचा हात हातात घेऊन तो प्रेमभरानं मी फक्त थोपटला. कुणाला माझ्या इतका प्रेमळ आणि नम्र बंधू मिळाला होता? लहानपणी मी कोण आहे असा मी उगाच त्रागा करून घेईन. मी शोणाचा प्रिय बंधू नव्हतो काय? अश्वत्थामा आणि दुर्योधनासारखे जिवलग मित्र मला होते. मायाळू माता पिता होते. समजूतदार आणि सुंदर पत्नी होती. अंगदेशाचं स्वतंत्र राज्यपद होतं. माणसाची सौख्याची यापेक्षा जास्त ती काय अपेक्षा असते? पण पण तरीही माझ्या अंतरंगातील एक अनामिक कप्पा अतृप्तच होता, असंतुष्ट होता. कितीही झालं तरी मी सुतपुत्र होतो. वास्तविक मला माझ्या कुलाची खंत नसायला हवी होती, पण ती होती का ते माझं मलाच समजत नव्हतं. कधी कधी अजून तीव्रतेनं वाटतं की शोणाला घेऊन हस्तिनापुराहून रथ पिटाळावा, तो सरळ चंपानगरीत गंगा किनारी न्यावा. शोणानं शिंपले वेचावेत, आपण रथातून सूर्यदेवांकडे पाहावं. संध्याकाळ न्हावी. परतताना गरुड पक्ष्यांकडे पाहून शोणानं तोच प्रश्न मला विचारावा, दादा, तू जाशील का रे त्या गरुडासारखा उंचच उंच? मीही त्याला उत्तर द्यावं, हो जाईन, इतका उंच की तुला कधी दिसणार नाही. पण हे सगळं घडत नव्हतं, घडणारही नव्हतं. जीवनात कधीच मागं जाता येत नाही.